राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात पृथ्वीराज पाटील गेली 10 वर्षे उत्कृष्ट काम करत आहेत. महापूर कोरोना काळात त्यांनी दिलेला आधार सांगलीकर विसरणे शक्यच नाहीत. जातपातीचं राजकारण त्यांच्या आसपास कधीच फिरकलं नाही. गेल्या निवडणुकीत नगण्य मतांनी ते पराभूत झाले, परंतु पुन्हा जोमानं दुसऱ्या दिवसापासून कामाला लागले. हे त्यांचं वेगळेपण आहे. काँग्रेसच्या कठीण काळात त्यांनी पक्षाचा झेंडा मिरवला. ही त्यांची खरी पक्षनिष्ठा. पक्षश्रेष्ठींनी लक्षात घेऊन त्यांना उमेदवारी दिली. ही त्यांची उमेदवारी मेरिटची आहे. त्यांना सांगलीकर भरघोस मतांनी निवडून देणार. प्रभाग क्रमांक 18 मधील मतदारांचा त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा आहे, असं उद्गार माजी नगरसेवक अभिजित भोसले यांनी काढले आहेत. पृथ्वीराज पाटील यांच्याकडे शहराच्या विकासाची दूरदृष्टी आहे. सांगलीचे सामाजिक आरोग्य, सांस्कृतिक वारसा, उद्योग व्यवसायाची भरभराट, शेतकरी आणि कष्टकरी कामगार कल्याण, महिलांची सुरक्षितता, दीनदलितांचा उद्धार त्यांच्या कार्याच्या केंद्रस्थानी असल्यानं सांगलीला ते आमदार म्हणून चांगले नेतृत्व देऊ शकतात. म्हणून आज ही निवडणूक नेत्यांकडून जनतेच्या हाती आली आहे. सांगलीत हात 1 नंबरला आणि भाजपा 2 नंबरला राहून पृथ्वीराज विजय होणार, असंही अभिजित भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलंय. आज पृथ्वीराज बाबा पाटील यांनी प्रभाग क्रमांक 18 मधील त्रिमूर्ती कॉलनी, पोळमळा, रामकृष्ण परमहंस सोसायटी या भागात मल्लिकार्जुन, दुर्गामाता, हनुमान, दत्तात्रेय आणि स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेऊन गृहभेटी आणि गृहबैठकीतून नागरिकांशी संवाद साधला आणि हात या चिन्हासमोर बटन दाबून भरघोस मतांनी निवडून देण्याचं आवाहन केलंय. यावेळी अभिजित भोसले, रज्जाक नाईक, संभाजी पोळ, कैस शेख आदींसह इतर अनेक मान्यवर उपस्थित.